एकदा ना एका देशात खूप मोठा आजार आला होता, आजार कोणता? जात नावाचा. आणि हा घातक आजार ना देशातून जाता जात नव्हता. मग जिथे प्रश्न असतात तिथे उत्तरं देखील असतात. म्हणजे त्या देशातूनच एक डॉक्टर आले. त्या डॉक्टरांनी आजाराला मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण या आजाराचा उपचार करत असताना त्यांना आढळलं की आजाराचे बरेचसे सिम्पटम्स आहेत, जसे की शॅडोफोबिया, ॲक्वाफोबिया, टच फोबिया, एज्युकेशन फोबिया. मग आजार बरं कसं झालं? त्या डॉक्टरांनी प्रत्येक पेशंटला औषध देऊन बरं करण्याचं वचन दिलं. आपण एक अट ठेवल्या की ते औषध फक्त आणि फक्त शाळा आणि कॉलेजमध्येच मिळणार. शाळा आणि कॉलेजमध्ये कोणतं? बरं मग सगळ्यांनी औषध घेतलं? औषध घेतलं. अरे बाबा, त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधामुळे देशातून जात नावाचा आजार हळूहळू बरा होऊ लागला. आणि तो आजार पुढे जाऊन वाढू नये म्हणून त्यांनी एक वॅक्सिन सुद्धा बनवलं. आपण आजकालच्या चालणाऱ्या राजकारणामुळे लोकांना असं वाटतंय ते वॅक्सिन काही कामच नाहीये बाबा. अरे काय बोलतोस तू? कसला आजार? कोणतं वॅक्सिन? कोणते डॉक्टर? ते वॅक्सिन आहे संविधान. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका भीमराया माझा